2025 या नवीन वर्षाची सुरुवात होताच पहिल्या दिवसापासूनच अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले। या बदललेल्या नियमाचा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर कमी अधिक प्रमाणात का असेना पण परिणाम मात्र होणार आहे। दैनंदिन व्यवहार, वाहनाची खरेदी विक्री, पेन्शनचे नियम, कृषी कर्ज आणि परदेश यात्रा या अनेक क्षेत्रातील नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले। पण नेमके आता ते नियम कोणते आणि त्याचा आपल्या लोकांवर काय परिणाम होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। या नियमांमधला पहिला नियम UPI शी रिलेटेड आहे। UPI पेमेंटची मर्यादा आता वाढवलेली आहे। फीचर फोनद्वारे UPI पेमेंट करणाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून एका वेळी 10,000 रुपयापर्यंतचे व्यवहार करता येणार आहे। आधी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकी होती। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑक्टोबर 2024 मध्ये यासाठी एक पत्रक जारी केलं होतं। या नवीन बदलामुळे ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा कमी आहे आणि जे फीचर फोनचा वापर करतात अशा लोकांना या नियमाचा प्रचंड फायदा होणार आहे। दुसरा महत्त्वाचा नियम असा असणार आहे, पेन्शनधारकासाठीही अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले। जानेवारी 2025 पासून EPFOच्या पेन्शनधारकासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला। आता पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून थेट पेन्शन काढता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी कुठल्याही वेगळ्या व्हेरिफिकेशनची गरज नसणार आहे। सरकारनं 4 सप्टेंबर 2024 ला कर्मचारी पेन्शन योजना 1995 साठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली मंजूर केली होती। यामागे पेन्शन संदर्भातील नियमांमध्ये आणखी सुलभता आणण्याचा सरकारचा उद्देश होता। तसेच बँक शाखा किंवा तुमचं ठिकाण बदललं असलं तरी पेन्शनधारकांना कार्यालयात जाऊन कोणताही अर्ज करण्याची गरज नसणार आहे। या प्रणालीमुळे निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी स्थायिक होणाऱ्या पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार असून याची संख्या जवळपास 78 लाख इतकी आहे। तिसरा नियम वाहनांशी रिलेटेड आहे। वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं दिसून येतं। जानेवारी 2025 पासून अनेक कारसह इतर वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं। यामध्ये छोट्या हॅचबॅक पासून तर लक्झरियस मॉडेल पर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे। वाहनांवरील उत्पादन खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं कार बनवणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे। यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा आणि MG अशा सारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत 2 ते 4% वाढ करणार असल्याची घोषणा थेट केली आहे। चौथा आणि महत्त्वाचा नियम तो कृषी क्षेत्राशी रिलेटेड आहे। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बँक कर्जामध्ये ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2025 पासून मोठा बदल केल्याचं दिसून येतंय। त्यामुळे शेतकरी कुठल्याही हमीशिवाय बँकेतून 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज घेऊ शकणार आहे। याआधी ही मर्यादा 1,60,000 इतकीच होती। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे। शेतीसाठी वारेमाप खर्च होत असतो, त्याचा भार या कर्जामुळे कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे। पाचवा बदल हा विजाशी रिलेटेड असलेला बदल आहे। अमेरिका आणि थायलंडच्या विजा नियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले। अमेरिकन दूतावासानं भारतातील विजा प्रक्रियेत 1 जानेवारी 2025 पासून बदल केला असून विजासाठी अर्ज करणाऱ्यांना कुठलाही अतिरिक्त शुल्क आता भरावा लागणार नाही अशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा अपॉइंटमेंट शेड्यूल करण्याची परवानगी सुद्धा दिली आहे। याआधी अर्जदार 3 वेळा अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकत होते, त्यासाठी कुठलंही अतिरिक्त शुल्कही आकारलं जात नव्हतं। पण आता या नियमात बदल झाला असून कुठल्या अर्जदारांना दुसऱ्या अपॉइंटमेंट शेड्यूल करायचा असेल तर त्यांना नव्याने अर्ज करता येणार आहे किंवा करावा लागणार आहे आणि विजासाठी देखील शुल्क भरावं लागणार आहे। याशिवाय थायलंडनं सुद्धा आपल्या देशात येणाऱ्या पर्यटकांसाठी ई-विजा सुविधा सुरू केली असून 1 जानेवारी 2025 पासून ती लागू होणार आहे। आता भारतासह सगळ्या देशांना आपली विजा प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे। यासाठी थायलंडच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल। सहावा आणि अतिशय महत्त्वाचा नियम व्हॉट्सअपशी रिलेटेड आहे। व्हॉट्सअपमध्येही खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याचं दिसून येतं। खास करून त्यांच्यासाठी जे जुने अँड्रॉइड फोन्स वापरतात, सॅमसंग, मोटोरोला, HTC, LG आणि सोनी सारख्या कंपनींचे असे फोन जे अँड्रॉइडच्या किटकॅट किंवा त्यापूर्वीच्या व्हर्जनवर चालतात, अशा अँड्रॉइड फोनवर आता व्हॉट्सअप काम करणं बंद करणार आहे। म्हणजे या फोनवर व्हॉट्सअप चालणार नाही। सातवा आणि अतिशय महत्त्वाचा नियम हा GSTशी रिलेटेड आहे। GSTच्या प्रक्रियेतही आता मोठा बदल करण्यात आला, ज्यानुसार आता GST पोर्टल वापरणाऱ्या सर्व कर्जदारांना
मल्टी फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अर्थात MFA करणं अतिशय अनिवार्य असणार आहे। त्यामुळे व्यवहाराची सुरक्षितता वाढेल आणि फ्रॉडचा धोका कमी होईल अशी आशा देखील व्यक्त केली जाऊ शकते। याशिवाय ई-बिल तयार करण्यासाठी कागदपत्रे 180 दिवसापेक्षा जुनी असायला नको अशी देखील तरतूद त्या नियमामध्ये करण्यात आली। एकंदरीतच हे संपूर्ण नियम बघता तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे हे मात्र खरं आहे। आता हे बदल तुम्हाला कसे वाटले, याचा तुमच्यावर सकारात्मक की नकारात्मक कोणता परिणाम होणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।